पाटणोली या टीमच्या माध्यमातून चला टीम पाटील 11 पाटणोली टीम आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा. तर 4 ओव्हरची मॅच असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. मिहिर स्पोर्ट्स कुंडेबाई संघ. चला मॅच लावते सुरुवात आणि दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाटील 11 पाटणोली त्यांच्या विरुद्धामध्ये मिहिर स्पोर्ट्स कुंडेबाय. गोलंदाज सज्ज होते अंकित कातकरी. अंकितचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. 4 ओव्हरची मॅच हलक्या हाताने दिशा दिल्यानंतर एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाली. विशाल आणि प्रतीक. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. या दोन्ही बॅट्समन कडून ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत हे दोन्ही सलामीवर बॅट्समन एक नवी रणनीती घेऊन उतरलेत सध्याच्या घडीला या दोन्ही संघ. परंतु जिंकेल कोण? पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे. मिडॉनला फिल्डर होता परंतु त्याच्या पायाचा वेध घेतला चेंडूने आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. फलंदाज प्रतीकने देखील धावफलक पुढे सरसावले जाते. 2 धावा आतापर्यंत होतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम पाटील 11 पाटणोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. स्टेप आउट करून हा फटका खेळलाय. डीप मिड विकेटला फिल्डर नव्हता परंतु या क्षणाला ओव्हर द रोप 4 रनसाठी चौकार. राजकुमारजी जेतेकर यांना देखील मी आमंत्रित करतो आणि त्यांच्या समेत जितूजी कांबळे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वेलकम. नानोबा ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता. आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळायचा होता परंतु प्रभावित करणारा चेंडू रिलीज केला गोलंदाज अंकितने. एक चांगला थरार नानोबा ट्रॉफी 2025 आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. एक धाव देखील या ठिकाणी होते. पॉइंटच्या दिशेने फटका केलाय. एक चौकार आल्यानंतर कुठेतरी मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अस्पष्टपणाचा आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज विशालच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या क्षणाला लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील आणि महत्वाचा विकेट प्राप्त केलाय अंकितने. पहिला धक्का टीम पाटील 11 पाटणोली या टीमला 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 रनवर
त्यानंतर रविशेठ भगत यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. खोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केल्यानंतर एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल आणि टाइमही थोडीशी चुकली. कॉल कम्युनिकेशन चुकला आणि एक महत्वाचा विकेट या ठिकाणी फलंदाज विशाल मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. दुसरा धक्का. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. 6 रन साठी येतोय हा षटकार. सुमधुर संगीत आपण डीजे मास्टर नितीन यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. एक मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी आपल्या टीमला पुन्हा एकदा कमबॅक करून द्यायचा असा निर्धार घेतला बॉलरने आणि अप्रतिम दर्जाचा चेंडू त्याने रिलीज केला. हा बॉल परंतु या क्षणाला काय घडले जाईल. डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही या बॉलची पुनरावृत्ती पाहू शकता. असं वाटलं होतं परंतु त्यानंतर चेंडूने वळण घेतलं. टप्पा पडला. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला. फिल्डर तैनात होता. थोडासा फंबल झाला. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत जर आपण धावफलकाचा विचार केला तर 15 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून धीम्या गतीचा हा बॉल परंतु या क्षणाला क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज गमावलाय टीम पाटील 11 पाटणोली या टीमला. हा तिसरा धक्का. तर प्रीतचे पप्पा प्रीत चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू करा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स वाढवतोय. मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाय असंघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. दोन्ही टीमने आतापर्यंत एक सामने जिंकलेत. एकंदरीत या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्टान्स बदलले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अंगाचा वेध घेतल्यानंतर एक धाव मात्र जरूर खात्यामध्ये ऍड होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. सर विशाल देवे यांना देखील मी आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सरसे स्वागत.
गोलंदाज प्रकाश वास्कर. वेगवान बॉल परंतु वेगाने प्रत्युत्तर देऊ शकला नाही. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. डी पेक्षा कव्हरला फिल्डर होता. चांगली फिल्डिंग अंकितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि एक रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या ही 17 रन. ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक मार्गस्थ आहे. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. आपण सुनील पाहिलं असेल की डावखुऱ्यांच्या गोलंदाजामध्ये भरपूर क्षमता असते चेंडू वळवण्याची आणि एक दैविक देणगी देखील असते. नॅचरल स्विंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. कुणालजी तारेकर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी होतं. टिपल्या हा झेल आणि विकेट क्रमांक 4 गमवलाय. 17 वर हा 4 कचरा पाहायला मिळालाय पाटील 11 पाटणोली टीमला. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स वाढवतोय. शेवटचा स्पेल आहे आणि शेवटचे 4 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. अलॉंग कार्पेट डीपेक्षा कव्हरला फिल्डर होता परंतु या क्षणाला रनआउटची संधी. फक्त 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि भाग मिल्का भाग असं चित्र पाहायला मिळालं आणि तब्बल 3 धावा तर 2च धावा या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर होतं परंतु 2 धावा होतील की काय. परंतु दुसरी रन घेत असताना फलंदाज अक्षय या ठिकाणी होतोय बाद. 5वा धक्का. पाहायला मिळतोय. आज मात्र पाटील 11 पाटणोली आज संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चला नेक्स्ट मॅच भातानपाडा टीमचे कॅप्टन आणि वाघिवली टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत होते ती म्हणजे 27 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. श्रीकांत. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे. अंकित भरपूर वेगाने धावत गेलाय.
आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 29. शेवटचा अंतिम बॉल. चला टीम वाघिवली टीमचं कॅप्टन आपण टॉस साठी आणि बातानपाडा या टीमचं कॅप्टन आपण टॉस साठी या बॉलवर देखील आक्रमण केलंय. फटका जरूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर होता परंतु तो पोसेल तोपर्यंत ओव्हर द रोप हा येतोय चौकार. पहिल्या सत्राचा खेळ मात्र कंप्लीट होतोय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम पाटील 11 पाटणोली या टीमच्या माध्यमातून धावसंख्या जर आपल्याला पाहायला मिळते तर 33 रन होतात आणि 34 धावांचं लक्ष असेल टीम मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाह या टीम समोर. तर या 34 धावांचं विश्लेषण कशा प्रकारे केलं जाईल, या 34 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे समालोचक मित्र सुनीलजी लांबोर. वाघिवली या दोन टीमच्या दरम्यान आता टॉस देखील केला जाईल. पाहूया नाणेफेकीचा कौल इथून मात्र कोणता संघ जिंकणारा. चला बॅट्समन प्लीज लवकर लवकर यायचा आहे. चला नेक्स्ट मॅचचा आता टॉस देखील केला जाईल. भातनपाडा आणि वाघिवली पाहूया नाणेफेकीचा कौल इथून मात्र कोणता संघ जिंकणारा हे देखील आता बघितलं जाईल. चला वाघिवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. भातनपाडा संघ आपला कॅप्टन लवकर लवकर टॉस साठी या. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 34 धावांची गरज. पहिली सलामीची गोड जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. समाधान कातकरी आणि अमित आपल्याला पाहायला मिळतात सलामीच्या भूमिकेमध्ये. पाहूया आता कशा रीतीने फलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती राकेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. राकेश कातकरी सध्या गोलंदाजी मार्क वरती आला. पाहूया राकेशच्या माध्यमातून आता कशा रीतीने
इथून मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. या टीमचा प्रमुख गोलंदाज त्याला मॅन्डेटरी पहिला पॉवर प्ले मध्ये आणलं जातं. राकेशचा पहिलाच बॉल हवेत लॉफ्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. पकडला जातोय झेल. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार शून्याचा चष्मा घालून बॅट्समन इथून मात्र तंबूच्या दिशेला रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यस डीजे येऊ द्या सुमधुर संगीत. बॅट्समन बाद झाला आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी विसावला वैभव भोईर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया वैभव आता कशा रीतीनं फटकेबाजी करणारा त्याला वन डाऊन मध्ये बॅटिंग करण्यासाठी सध्या प्राचारण केलं जाते. या गोलंदाजाचं आम्ही नक्कीच कौतुक करू कारण मागील मॅच मध्ये सुद्धा यांनी गोलंदाजी अतिशय बहारदार आपल्याला पाहायला मिळाले. याही मॅच मध्ये तो सध्या प्रभावित करतो. पहिलाच बॉल व्हेरी फर्स्ट बॉल वरती विकेट त्याने मिळवलेली आहे. चांगली गोलंदाजी राकेश पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी. यावेळेला तिथे फिल्डर आहेत. गॅप मध्ये बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न रिकाम्या जागा भरा. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. डुशुम 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 4 रन्स. एक महत्वाची सूचना आपण ज्या वेळेला कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये ज्या वेळेला फील्ड करण्यासाठी धावत असाल उलट्या दिशेला त्यावेळेला मात्र तिथे मात्र सावधगिरी आपण बाळगायची आहे कारण त्या रिझर्व मध्ये थोडीशी जर का आपण बघितलं तर अडचण आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे काही दगड्स असल्या कारणामुळे आपण तिथे मात्र सावधगिरी बाळगायची आहे. खेळाडूंना विनंती आहे काळजीपूर्वक आपण क्रिकेट खेळायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निघाला. क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने हा फटका खरं तर सजवायचा होता परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉल इथून मात्र हाताळला जातोय. ही सर ओळख आहे. ऑफसाइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र परफेक्ट बॉल आपण बघितला आणि डॉट बॉलची सांगता आपण बघितली. गोलंदाज निघाला ओव्हर द विकेट न. समोरच्या दिशेला बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. बॉल आणि फिल्डरची शर्यत लागली. त्या शर्यतीमध्ये बॉल न मारली बाजी. बॉल चाललाय सीमा पार. रस मिळतात 4. येतोय खणखणी चौकार. यस डीजे थँक्यू. रिक्षा चालक ते गायक असा प्रवास राहिला. आपले सर्वांचेच लाडके गायक परमेश माळी यांचं आपण संगीत ऐकलत. धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 10 धावा. नितीन दादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आता नेक्स्ट मॅचचा एक लिजेंड क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आहे नितीन शेठ म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आता नेक्स्ट मॅचचा टॉस इथून मात्र उडवला जातो. वाघिवली आणि भातानपाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आणि टॉस जिंकला भातानपाडा टीमच्या कॅप्टननी आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय देखील पेंडिंग आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. आधी इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा अर्थातच नितीन शेठ म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस बघितलात आणि खरं तर आज सकाळपासून त्यांची आवर्जून उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. आणि आधी
एंटरप्राइजेस यांच्या वतीने या स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफी आम्हाला ज्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. मनापासून आभार साहेब. असत प्रेम नेहमीच आपलं या स्पर्धेच्या अनुषंगाने राहील अशी आम्ही इच्छा बाळगतो. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न केला. दुधारी तलवार बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतात 4. येतवाय नानोबा ट्रॉफी ब्रँडेड चौकार. जबरदस्त फटका आपण पाहिलात. स्विच हिटला स्वीट हिट बनवला आणि त्यावरती 4 धावा प्राप्त झाल्या. त्या रिझर्व मध्ये कोणत्या प्रकारचा फिल्डर नव्हता आणि हे बॅट्समनने ओळखलं आणि या बॉलवरती 4 धावा. पहिलाच बॉल फेस करत असताना खरं तर समाधानच्या बॅट बनला हा रिव्हर्सचा चौकार आपण बघितला. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय. सुयोगचा हा बॉल खेळून काढला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पिन ड्रॉप सायलेंट शांततेचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संयमाचं क्रिकेट देखील आपण बघतोय. मोठे फटके येतात त्याचबरोबर सिंगल डबलनं देखील धावा धावफलकावरती जोडलं जातात. धावफलक हलतं इथून मात्र ठेवलं जातं. बॅटिंग करणारा कुंडे वहाळ या टीमच्या माध्यमातून. आता गोलंदाजी मार्क वरती सुयोग. पहिल्या बॉल वरती जरूर चौकाराला त्यानंतर डबल आपण पाहिलंय. समीकरण येणारे बॉल 16 आणि 16 बॉल मध्ये आता 18 धावांची गरज आहे. इथे मात्र ऑफसाइड ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जसा बॉल तसा फटका इथून मात्र सजवला. बॉलच्या मिरिट वरती क्रिकेट खेळलं जात आहे आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतो. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरलं तर अजूनही 3 षटकार मारावे लागतील विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु इथे घडतंय काय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न स्कूप करायचा होता परंतु सरळ बॉल यष्ट्याला जाऊन भेटतोय आणि इथे मात्र क्लीन बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन बाद. धक्का क्रमांक जर का आपण बघितलं तर 3रा धक्का बॅटिंग करणाऱ्या कुंडे वहाळ या टीमला बसला आणि बॅट्समन बाद होतोय. मोबदल्या 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या कुंडे वहाळ या टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता समीकरण येणारे बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. 14 आणि 14 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. नंबर 4 मध्ये आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय शेखर भास्कर. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. 14 ला 17 करायच्या आहेत. गोलंदाज निघाला पुन्हा एकदा सुयोग ओव्हर द विकेट. सुयोगचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती बॅट्समनला शांत ठेवलं. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. खरं तर जो फलंदाज मोठे फटके खेळत असतो त्याला स्ट्राईक देणे इम्पॉर्टंट असताना आता स्ट्राईकिंग इनवरती समाधान आला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु याही वेळेला अनसक्सेसफुल. परंतु इथे मात्र पंचांचा इशारा आला. लेग बाईच्या रूपाने एक धाव जरूर टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल आणि धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 19 ओव्हर नंबर 2 चा इथून मात्र खेळ संपला. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावा. ऐकूया डीजे मास्टर सुमधुर संगीत. काय बिघडणार कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. कुंडे वहाळ की पाटील 11 पाटणोली. पाटणोली की कुंडे वहाळ कोणता संघ जिंकणार आहे या मॅच मध्ये हे आपल्याला आता येणाऱ्या काही मिनिटातच पाहायला मिळेल.
इक्वेशन समीकरण 12 बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती अक्षय याला सध्या गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आणलं जात आहे. अक्षयचा हा बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे फ्रंट फूट वर येऊन हा फटका जरूर बॅट्समन समाधान यांना सजवायचा होता, परंतु तितक्यात बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओ स्ट्रोक चांगला आहे. गॅप मधून बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावत असताना चेंडूला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती बदल आता आपल्याला पाहायला मिळतात. 10 बॉल मध्ये 13 करायच्या आहेत. 10 चेंडू 13 धावा. गोलंदाज निघाला ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न पाडून स्वीप केलं. तिथे फिल्डर आहे डीप मिड विकेट रिझर्व मारून भरपूर वेगानं फिल्डर बॉलच्या मागे विसावले होते, परंतु 2 धावा पूर्ण होतात आणि 2च धावांवरती इथून संयम दाखवावा लागतो. बॅट्समनला माहिती आता कोणत्या प्रकारची घाई गडबड आपल्याला करायची नाहीये, कारण सिंगल डबल न देखील ही मॅच आपण जिंकू शकतो. हाच एक विचार या फलंदाजाने आपल्या माइंड मध्ये सेट केला आणि तशाच प्रकारची फटकेबाजी तो सध्या करतोय समाधान. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय समाधान कातकरीच्या बॅटमधनं रचनात्मक कलात्मक स्ट्रोक, चौकार. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज आहे. बॉल जास्त, धावा कमी आहेत. 8 बॉल मध्ये 7 धावांची गरज. इथून जर का डॉट बॉल आले तर नक्कीच पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो. पाटील 11 पाटणोलिया संगम. पाटील 11 हे नाव जरूर आपल्याला या संघाचं पाहायला मिळतं, परंतु ती पाटील की आता दाखवावी लागेल त्यांना गोलंदाजी करत असताना. डॉट बॉल येणं गरजेचं आहे. डॉट बॉल येतील का पाहूया. ओ इथे मात्र कट केला. तिथे फिल्डर आहेत. लेट कटचा आपल्याला हा फटका पाहायला मिळाला, परंतु फक्त एकच धाव मिळणार. आता 7 बॉल मध्ये 6 करायच्या आहेत. 7 चेंडू 6 धावा. चला भातन पाडा. टीम कॅप्टन आपण टॉस जिंकलात, आपला निर्णय. ओ स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आहेत. पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक. 3rd विकेट गॉन. बॅट्समन बाद. चला पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक्स ब्रेक. चला पाणी आपण घेऊन जायचं आहे. समीकरण येणारे बॉल जर का आपण बघितले तर 6. लाईव्हच्या साह्याने स्वतः आवर्जून इथे उपस्थिती दर्शवत असताना पाटणोली गावातील पाठीराखी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज मात्र प्रत्येकाला वाटलं खऱ्या अर्थानं आपला गाव जिंकला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि आज गावातील प्रत्येक पाठीराखी आवर्जून हे मॅच बघतात दोन्ही टीमच्या. केतन आला. सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी तारेकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम साहेब. आपलं देखील आम्ही या नानोबा ट्रॉफी 2025 मध्ये करतोय शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. 6 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन गोलंदाजी मार्क वरती या टीमचा संकटमोचक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय केतनचा पहिलाच बॉल. चांगला बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्या रिझर्व मध्ये फिल्डर होते. एक धाव कंप्लीट केली जाते आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. डॉट बॉल येणं गरजेचं आहे. डॉट बॉल आले तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार. डॉट बॉल हाताळणं गरजेचं आहे.
गोलंदाजी करणाऱ्या टीम साठी आणि ते डॉट बॉल इथून मात्र येतील का केतनच्या माध्यमातून. फटका फसलाय, बॉल हवेत. इथे घडतंय काय? 1 2 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत होते, परंतु या वेळेला कॅच देखील ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्नच दाखवला नाही कॅच पकडण्याचा आणि तिथे मात्र बॉल जमिनीला धारण होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र बॅट्समन देखील धावचित बाद होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. बॅट्समन जरूर बाद झाला. आता समीकरण आलं, येणारे बॉल 4 आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज संदीप म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. संदीप म्हात्रे सध्या आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. नंबर 6 मध्ये त्यांना बॅटिंग करण्याची संधी आता मिळालेली आहे. केतन वरती भरपूर नजरा असतील त्यांच्या गावातील प्रेक्षकांच्या. 4 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. यावेळेला देखील फिल्डर आहेत. पुन्हा एकदा रनआउटची संधी, परंतु इथे मात्र खरं तर एक धाव चोरली गेली. फिल्डरच्या डोळ्यासमोरून इथे मात्र ही एक धाव चोरली जातीये. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलचा जर का आपण बघितलं तर ऍक्शन रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळतो. एकवेळा इव्हेंट यांच्या माध्यमातून आता 3 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. विजयासाठी 3 धावा तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. बॉल हवेत, कॅच होईल का? पकडला जातोय चेल. विकेटचं प्रात्यक्षिक, आणखीन एक विकेट गॉन. धक्का क्रमांक 5वा. बॅट्समन होतोय बाद. आता या मॅच मध्ये रंगतदारपणा वाढलेला आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि धावा करायच्या आहेत विजयासाठी 3. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या वेळेला त्या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष होत असताना आम्ही कित्येक वेळा पाहिला. आणि याही मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का हे देखील बघायचं. 2 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. हा बॉल या मॅचचा महत्वपूर्ण बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी सुरुवातीलाच विचार केला, मी सांगितलं या गोलंदाजाला की खऱ्या अर्थानं हा संकटमोचक गोलंदाज, याचा आम्ही उल्लेख जरूर केला. आणि इथे मात्र आपल्या संघाला आता हळूहळू संकटातून बाहेर काढण्याचं काम तो सध्या करतोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केतनने दाखवलेली आहे. आणि या मॅच मध्ये आता पाहूया तो आता या 3 धावा डिफेंड करेल का. 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. काटी की टक्कर, रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज निघाला राऊंड विकेटनं. यावेळेला फटका अप्रतिम आहे. दुर्वांश क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुतुमे जरूर झालाय. मॅच मध्ये ट्विस्ट. 1 बॉल आणि विजयासाठी 2 धावेची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. कुठे होता सामना आणि कुठे आलाय. 6 बॉल मध्ये 6 करायच्या होत्या. आता शेवटच्या बॉल पर्यंत हे मॅच आलेली आहे. 1 बॉल मध्ये आता 2 धाव्यांची गरज. दिलो की धडकने तेज करने वाला मुकाबला, हृदयाची ठोके वाढवणारा सामना, रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट आणि 1 बॉल मध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. आणि या मॅच मध्ये आता काय घडणार. 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज. 1 बॉल मध्ये 6 मारणं सोपं असतं, परंतु 1 बॉल मध्ये 1 धाव जमवणं मात्र कठीण असतं. आता पाहूया या 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातील का. 1 आपला परफेक्ट फटका बॅट्समनला मारावा लागेल आणि 1 आपल्या स्वप्नातील ड्रीम डिलिव्हरी या गोलंदाजाला हाताळावी लागेल. देऊया दोन्ही टीम्सला शुभेच्छा. 1 बॉल मध्ये 2 धावेची गरज. 1 धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव घेत असताना बॅट्समन थोडासा कमी पडला. रनआउटच्या माध्यमातून
विकेट आपण बघतोय आणि सामना जिंकला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वेल प्लेड. पाटील 11 पाटणोली या संघानं 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना केतन केला कारनामा आणि इथे मात्र या धावा डिफेंड केल्यात. अभिनंदन. वेल प्लेड केतन. वेल बॉलिंग परफॉर्मन्स बाय केतन. एकदा केतनची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हा एक अनोखा विक्रम या स्पर्धेच्या अनुषंगाने घडला जातोय. 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड झाल्या आणि या मॅच मधून पराभूत व्हावं लागलं कुंडे बहाळ या संघाला. आणि याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला नो डाऊट. अक्षरशः हे तर नाव सांगण्याची गरजच नाहीये कारण सर्वांनाच माहिती आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करत असताना 5 धावा खर्च करून 1 विकेट मिळवली आणि 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना त्या धावा डिफेंड केल्या. तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर केतन.